गणेशपुरी बनाम बामन डोंगरी के बीच में एक बिग फाइट मुकाबला इस मैदान के अंदर हम देखेंगे। टॉस जीतने के बाद फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए यहाँ पर निमंत्रण दिया है बामन डोंगरी टीम को। बामन डोंगरी टीम की तरफ से आरंभिक जोड़ी तो जरूर इस बीच मंच के ऊपर हमारे आदरणीय पनवेल टेनिस क्रिकेट.in के सीईओ आदरणीय अनंत तारेकर, इनका सम्मान प्रतीश पाटिल इनके शुभ हाथों से किया जा रहा है। प्रतीश पाटिल इनके हाथों से आनंद तारेकर इनका सम्मान और प्रतीश पाटिल और नीलेश खारकर इन दो युवाओं के माध्यम से आनंद तारेकर इनका सम्मान किया जा रहा है, जिन्होंने उनके प्यार के खातिर यहां पर अपनी उपस्थिति दिखाई। स्वागत है आनंद तारेकर आपका। इस बीच चलते फिर से एक बार मैदान की तरफ गेंदबाजी के तौर पे प्रथमेश कोहली आरंभिक गेंदबाज गणेशपुरी टीम के एक सक्षम खिलाड़ी, सक्षम कप्तान की भूमिका में हमेशा इस प्रथमेश कोहली को हम देखते हैं। सो इस बीच मैदान के अंदर संदेश गोंदली और तकदीर पाटिल बामन डोंगरी टीम की ओर से आरंभिक जोड़ी। तकदीर पाटिल जिन्होंने संदेश गोंदली जिन्होंने 1 रनों के साथ अपना योगदान दिया, 1 रनों के साथ अपना खाता खुला किया। सो इस बीच ऑन द स्ट्राइक इस बीच इस गेंद को टैप करने की कोशिश थी, कवर पॉइंट के बीच से गेंद को निकालने का प्रयास था, लेकिन वो प्रयास वो इरादा यहां पर खारिज किया प्रथमेश कोहली के माध्यम से गेंदबाजी के तौर पे। यहां पर डॉट गेंद की समाप्ति। पहला ओवर चल रहा है, 4 ओवर का मुकाबला। कितने रनों का लक्ष्य खड़ा कर पाती है बामन डोंगरी टीम। डिलीवरी गुडलैंड स्पोर्ट्स से बिल्कुल यहां पर नीचे गेंद थी, उछली हुई नहीं थी, बिल्कुल यहां पर नहीं दिखाई दी। ऐसे में देखा जाए तो यहां पर जगह बनाने की कोशिश की थी बल्लेबाज ने, लेकिन यहां पर नहीं बना पाए। सो इस बीच एक डॉट गेंद की समाप्ति फिर से एक बार। इस बीच गेंद यहां से, लेकिन ये देखिए यदि आप ऐसे फील्डिंग करेंगे तो आउटफील्ड काफी फास्ट है, मौका नहीं मिलेगा। गेंद गई सीमा रेखा बाहर, शानदार चौका। क्या बात है, धन्यवाद डीजे ऑपरेटर चैत्र जैत, काफी फेमस मराठी फिल्म तो जरूर उस फिल्म का है संगीत, लेकिन यहां से शानदार चौका तकदीर पाटिल के बल्ले से, लेकिन यहां से अच्छी गेंद, फ्लैटेड डिलीवरी। फिर से एक बार थोड़े से ऑफ स्टंप के बाहर जिस तरह से गेंद को टकअप करने की कोशिश की थी, लेकिन यहां से देखा जाए तो एक और डॉट गेंद की समाप्ति। पनवेल के विधायक आदरणीय आमदार प्रशांत ठाकुर साहब का इस मंच के ऊपर कुछ देर में यहां पर आगमन होने जा रहा है, उनके स्वागत की तैयारी। लेकिन ये देखिए अपील, ये देखिए किस तरह से स्ट्रांग अपील किया गया प्रथमेश कोहली के माध्यम से, और यहां से अंपायर ने इस अपील को उठाया, अंपायर को उंगली आकाश की तरफ, और इसके साथ लगता हुआ पहला झटका बामन डोंगरी टीम को। तकदीर पाटिल खुद किस्मत अपनी लिखने जा रहे थे, लेकिन नहीं लिख पाए यहां पर तकदीर, और तकदीर की पारी का अंत हो चुका है। बामन डोंगरी टीम को लगता हुआ पहला झटका। इस बीच पहले सफलता मिल चुकी है प्रथमेश कोहली को, एक सक्षम सफलता भरी गेंदबाजी प्रथमेश कोहली के माध्यम से यहां पर दिखाई दी। कप्तानी भूमिका यहां पर अदा करते हुए दिखाई दिया प्रथमेश कोहली। यहां से देखा जाए तो पहले ओवर के बाद स्कोर की बात करें तो स्कोर मौजूद 5 1 विकेट के नुकसान पर। तो अब गेंदबाजी के ऊपर अजीत कोहली, सब कोहली बांधवों की एक टीम हम देख रहे हैं। जरूर इससे पहले मोहा टीम खेली, उसमें भी कोहली, जरूर आगरी कोहली, यानी कि काफी बेहतरीन फेमस ये जोड़े। तो यहां से अजीत कोहली गेंदबाजी के ऊपर, लेकिन बल्लेबाजी की बात करें तो संदेश गोंदली और सुमित मात्रे, ये 2 खिलाड़ी। तो इस बीच ये देखिए जिनके इंतजार में तो मुकाबला रुकाना है। सामना थांबवा पंचाला विनंती, आपण 1 मिनिट सामना थांबवा पंच, ज्यांच्या आपण आवर्जून वाट पाहतो पनवेलचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार तरुण तडफदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचे ते आगमन होते।
मी विनंती करेन साहेबांना की आपण सन्मानपूर्वक मंचावरती यावं. आम्ही तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. एकदा जरा जोरदार स्वागत करू आपण सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि प्रेमळ स्वभावाचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व तरुण तरफदार आमदार सन्माननीय पनवेलचे भाग्य विधाते सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे साहेब. आपल्या सर्व मान्यवरांचे सुद्धा हार्दिक स्वागत. तर सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेबांचं आभार फटाक्याच्या आदेशाने स्वागत करतोय, ज्यानं पनवेल आणि हुऱ्यांच्या विकासाला फार वेगाने गती दिली. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेबांचं उरलेलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शुद्ध बीजापोटी फले रसाला गोमाटी. कारण रामचंद्र ठाकूर साहेबांचं कार्य आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या हाताला त्यांच्या पाठीला पाठ होते, खांद्याला खांदा लावून सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब या परिसरामध्ये नव्हे पनवेल परिसरामध्ये उरण परिसरामध्ये ज्यांना खूप कमी कालावधीमध्ये पनवेलने उरणच्या विकासाला फार वेगानं गती दिली. पनवेलकरांच्या स्वप्नपूर्तीचे शिलेदार, ज्यांच्या तरुणांची मदार, गोरगरीब निराधारांचा आधार, झुंजार विचार, ढासिंग नेतृत्व, आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेबांचं या रंगमंचावरती आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. थँक्यू सो मच. नाउ स्टार्ट द मॅच. धन्यवाद मशींद्र साहब. तो इस बीच निश्चित रूप में जिनके इंतजार में हमने 3 रातें यहाँ पर बिताई और आज वो लंबा पल यहाँ पर समाप्त हुआ और जिनकी उपस्थिति यहाँ पर हमें मिल चुकी है, आदरणीय पनवेल के विधायक आदरणीय प्रशांत ठाकुर साहब इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं. तो जरूर एमडी खारकर साहब के प्यार के खातिर और इन आयोजनकर्ताओं के प्यार के खातिर यहाँ पर आदरणीय प्रशांत ठाकुर साहब की यहाँ पर उपस्थिति हम देख रहे हैं. सो इस बीच मैदान के अंदर चलते हैं. मुकाबले की बात करें, गणेशपुरी बनाम मोहम्मद डोगरी के बीच में चलता है मुकाबला. दूसरे ओवर का खेल शुरू हो रहा है, यानी कि अजीत कोहली आरंभ किया यहाँ पर पहली गेंद फेंकने के लिए तैयार. अजीत कोहली की एक गेंद, ये देखिए टाइमिंग और ये छक्का आया. मानो यहां पर विधायक प्रशांत ठाकुर के स्वागत में ये पहला छक्का इस इनिंग का. धन्यवाद दीजिए. संदीप साहेबांचं एकच लक्ष आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका, पनवेल महानगरपालिका एकच लक्ष, कारण बीजेपीचा विकास बीजेपीचं कार्य आपण सातत्याने पाहत आलोय आणि आता येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये बीजेपीला घवघत यश लाभो ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि विनंती करूया. रंगमंचावरती ज्यांचे इथे आगमन झालंय प्रशांत ठाकूर साहेबांच्या समेत बरेचसे कार्यकर्ते, त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि पंचांना विनंती करतोय की आपण 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. ज्यांच्या स्वागताची तयारी आपण गेली 3 रात्री करत आहोत ते पनवेलचे भाग्य विधाते सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचा आम्ही सन्मान करत आहोत. एमडी खारकर साहेबांच्या शुभाचे जरा एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी, कारण ज्यांचं वक्तृत्व नेतृत्व कार्यत्व खूप मोठं आहे, ज्यांच्या कार्याची आपण कधीच गणना करू शकत नाहीये, ते सर्वांचे लाडके विधाते सन्माननीय तरुण तरफदार कार्यकर्ते आणि पनवेलचे भाग्य विधाता विद्यमान आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचा आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकांमध्ये बीजेपीला आणि प्रशांत ठाकूर साहेबांना घवघवीत यश लाभो ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतोय. त्यांचं कार्य असंच सातत्याने सुरावं, कारण 24 तास लोकसेवेसाठी तत्पर असणाऱ्या आमच्या प्रशांत ठाकूर साहेबांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि साहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं आम्हाला मायक्रोफोनवरती आम्हाला आपण संबोधित करावं. तर षटक समाप्त होते. संदीप आपण कंटिन्यू. साहेबांना विनंती करू आपण षटक संपल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन करावं. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद मशींद्र. तो निश्चित रूप में दूसरे ओवर की बात करें तो अजीत कोहली, लेकिन जिस तरह से कैच को यहां पर लपका, शानदार कैच लिया गया, यानी कि उम्मीद नहीं थी लेकिन कैच लिया बंटी ने, शानदार कैच. और इसी के साथ गेंद खूबसूरती के साथ इस गेंद को खेलने का प्रयास जरूर था, लेकिन इस बीच गेंद गई लॉन्ग ऑन की तरफ. अच्छी फील्डिंग प्रथमेश कोहली के माध्यम से, लेकिन 1 रन यहां पर मिलता हुआ और इस 1 रन के साथ स्कोर की बात करें तो स्कोर आ चुका है 12 के ऊपर. 12 रन दूसरा ओवर चल रहा है. पहले ओवर की बात करें तो प्रथमेश कोहली ने पहला ओवर फेंका, 5 रन दिया. उसके बाद मोर्चे के ऊपर लगा गया है गेंदबाज अजीत कोहली को, लेकिन यहां से आउटसाइड टू ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, खराब गेंद. और इसके साथ तो जरूर अंपायर से डिस्कस हुआ और यहां पर जो अपील हुआ था वाइट मिली थी,
लेकिन वाइड यहाँ पर नहीं है क्योंकि पेच लगी थी बल्ले की और यहां से एक डॉट गेंद की समाप्ति दिखाई दी। फिर से एक बार अजित कोहली गेंदबाजी के ऊपर 12 रन हम देख रहे हैं। सामने वाले बाज सुमित मात्रे बामन डोंगरी टीम की ओर से वनडाउस के ऊपर आए हुए खिलाड़ी, लेकिन ये गेंद हवा में और इसी के साथ एक और झटका लगता हुआ अजित कोहली को मिली एक और सफलता इस ओवर में। हेलो तो देखना इस बीच फिर से एक बार नए बल्लेबाज मैदान के अंदर रंजीत ठाकुर, लेकिन इसके बाद मोहा और भंगारपाड़ा टीम को रेडी पोजीशन में रहना है। इनिंग के बाद टॉस के लिए आपको प्रस्थान करना होगा, लेकिन यहां से इस बीच इस गेंद को उठाकर खेला, गेंद गई लंबा क्रीजर में, लेकिन शानदार बेहतरीन खूबसूरत और यहां से देखा जाए तो अंपायर के इशारे का इशारा ना बाकी और बल्लेबाज आउट। और इसके साथ शानदार कैच, ये होती है कोशिश, क्योंकि हमेशा कहा जाता है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है, यानी कि इतने कदमों का फासला तय किया और यहां से शानदार कैच को लिया। इसी के साथ 2 का खेल समाप्त हुआ। स्कोर की बात करें तो बामन डोंगरी टीम के स्कोर कार्ड के ऊपर आ चुके 12, यानी कि विकेट 3 गिर चुके हैं। 3 विकेट के नुकसान पर 4 विकेट के नुकसान पर 12 रन। थँक्यू संदीप। तर संदीप आपण बोलूया सन्माननीय पेशंट ठाकूर साहेबांकडे, ज्याने पनवेल आणि उरणच्या विकासाला फार वेगाने गती दिली आणि आपली सौभाग्य म्हणजे पनवेल उरेकरांचं की रामचंद्र ठाकूर दादा साहेबांसारखं नेतृत्व आणि पेशंट दादा ठाकूर साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला लाभलं। मी साहेबांना विनंती करेन की आम्हाला संबोधित करावं आपण। थँक्यू सो मच। कान्होबा कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनं आणि त्याचबरोबर निळकंठेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले हे मर्यादित षटकांचे सामने आणि या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या निमित्तानं आज खरं तर अखेरचा दिवस या स्पर्धेचा, या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपणा सर्वांमध्ये उपस्थित असणारे सन्माननीय खारकरजी, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी शैलेश, या ठिकाणी उपस्थित मुंबईकरजी, उपस्थित आमचे सर्व प्रकाशजी आणि उपस्थित सर्व सहकारी आमचे व्यासपीठावरचे, मागे उपस्थित असणारे गुरुजी आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे विविध क्रीडा संघांचे कर्णधार, त्यांचे सर्व खेळाडू, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे या सर्व पंचक्रोशीतील क्रीडा रसिक, सर्व उपस्थित बंधूंनो, सगळ्यात आधी मी उत्कृष्टपणाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांच्या बद्दल आमच्या या सगळ्या संयोजक सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या स्पर्धांच्या निमित्तानं आपण या सगळ्या परिसराला टेनिस क्रिकेटची लयलूट म्हणजे काय असते हे आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। क्रिकेटचा खेळ असा आहे आणि तो आपल्या नसानसामध्ये असा भिनला आहे की त्याची ओढ आपल्या सगळ्यांना लागून राहते। एखादी स्पर्धा म्हटली की त्या गावाला आणि त्या पंचक्रोशीला असं वाटतं की आमच्या गावाचा हा उत्सव आहे। आणि जसं चैत्र महिन्यामध्ये आता या जत्रांचा आता या ठिकठिकाणी मोसम सुरू होतो, तसं हिवाळा आला की या क्रिकेटच्या स्पर्धांची उत्कंठेने सगळेजण वाट पाहतात आणि मला असं वाटतं की ही उत्कंठा आपल्या सगळ्यांना क्रिकेटशी जोडते आणि क्रिकेटला आपल्या सगळ्यांशी जोडून ठेवते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या या सर्व या उत्कंठेमुळे हे सर्व खेळाडू आहेत यांनाही जोश येत असतो। आज इथे समोर खेळत असलेले सर्व खेळाडू आणि त्यांची ही धडपड पाहिली की खऱ्या अर्थानं आपल्याला वाटतं की आम्हीही या मैदानावरती या खेळासाठी असायला हवं। ज्या ईर्षेनं आता मगाशी कॅचेस पकडले गेलेले आहेत, फटकेबाजी होते आहे, त्यामुळे एकीकडे बॅटिंग बॉलिंग सगळा क्षेत्ररक्षण या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना या खेळाडूंचा अभिमान वाटेल अशीच कामगिरी या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून होते। अगदी मागच्या आठवड्यामध्ये मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष आशिष शेलारजी, बीजेपीचे इथे मुंबईचे अध्यक्ष आहेत, हे आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की सीझन क्रिकेटच्या एवढंच आता
टेनिस क्रिकेटला देखील महत्त्व आलंय आणि म्हणून आमचे टेनिस क्रिकेटचे खेळाडू आता आपल्याला परदेशामध्ये जाऊन खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हे सर्व खेळाडू जे आज इथे खेळत आहेत या सर्व खेळाडूंना देखील निश्चितच आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून कुठे लाईव्ह चालू आहे, कुठे या खेळाची वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात सुरू आहे, या सगळ्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की आज येणाऱ्या कालावधीमध्ये या सर्व खेळाडूंना अतिशय चांगले आणि मोलाचे अशा पद्धतीचे दिवस येणार आहेत। या सर्व खेळाच्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे मैदान, की ज्या मैदानाच्या माध्यमातून आम्हाला हा खेळ चांगला पाहता येतोय आणि चांगल्या पद्धतीने खेळता येतोय, ही मैदानं सिडकोच्या माध्यमातून तशीच्या तशी राहिली पाहिजेत। उद्या आमचं राहायचं ठिकाण कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये बदलेल, पण तरी सुद्धा आम्हाला या सोयी सुविधा मात्र अशाच पद्धतीच्या मिळाल्या पाहिजेत किंवा यापेक्षा चांगल्या दर्जाच्या मिळाल्या पाहिजेत। अशाच पद्धतीची भव्य मैदानं खेळण्याच्या जर सोयी सुविधा असल्या तर आमच्यातले खेळाडू हे तयार होऊ शकतील आणि इथे चांगल्या स्पर्धा भरवता येतील। यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये सिडकोच्याकडे आपण सातत्यानं या संदर्भातली मागणी करू आणि आपल्या मागण्या आपल्या पत्रामध्ये पाडून घेऊ, इतकं या निमित्तानं सांगतो। आपण बोलावलं, सन्मानित केलं, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। सर्वांचे लोकप्रिय नेतृत्व खूप कमी कालामध्ये प्रशांत ठाकूर साहेबांना मिळेल लोकप्रियता, कारण सातत्याने 2दा आमदार होण्याचा त्यांना मान मिळाला आहे। त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। साहेब, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल आणि तुम्ही दिलेल्या MD खारकरांच्या प्रेमाविषयी तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल तुमचं मनापासून आभार करतोय आणि पुन्हा तुमचा आभार व्यक्त करून आम्ही बोलतोय सामन्याकडे। धन्यवाद मचिंद्र सर। इस बीच फिर से एक बार तीसरे ओवर का आगाज, यानी कि तीसरा ओवर प्रतीक कोहली के माध्यम से आप देख रहे हैं। इस बीच प्रतीक कोहली सामने बल्लेबाज रंजीत ठाकुर, ये गेंद यानी कि अपील जरूर हुई थी लेकिन यहां से अपील को खारिज किया, इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। मचिंद्र पाटिल, सही मायने में विधायक प्रशांत ठाकुर साहब ने सही बात, क्योंकि जिस तरह से टेनिस क्रिकेट को अच्छे दिन आए हैं, यानी कि खास तौर पे सीजन क्रिकेट से अब टेनिस क्रिकेट के ऊपर भी ध्यान केंद्रित होने लगा बड़े बड़े लोगों का। जिस तरह से हम देख रहे हैं कि कुछ दिनों में जो मई में दुबई में जो IPL होने वाली है, दुबई में यानी कि एक बेहतरीन प्रतियोगिता होने वाली है, जहां पर जिन्होंने 25-30 साल क्रिकेट में बिताए वो विश्वास तोंड्रा के विश्वास पाटिल का सिलेक्शन हुआ है और हमारे निश्चित रूप में मुरबी के ओमकार पाटिल का दुबई में सिलेक्शन हो चुका है। यानी कि मई महीने में ये 2 खिलाड़ी दुबई के लिए रवाना होंगे। यानी कि इससे अच्छी बात टेनिस क्रिकेट के लिए क्या हो सकती है, ताकि काफी बड़े बड़े खिलाड़ी, जिसमें हम देख रहे विश्वजीत ठाकुर जैसे खिलाड़ी, आकाश तारेकर जैसे खिलाड़ियों को आज दुबई का दौरा करते हुए देख रहे हैं। जिस तरह से जस्कार के यानी कि रायगढ़ एक्सप्रेस कही जाती है, सुधीर तांडेल जैसे खिलाड़ी दुबई के दौरे कर चुके, यानी कि इससे अच्छी बात क्या हो सकती है। और तलोजा के उस्मान पटेल, यानी कि ऐसे खिलाड़ियों का सिलेक्शन हम हमेशा दुबई के लिए देख सकते हैं और पहले मर्तबा ओमकार पाटिल का सिलेक्शन और विश्वास पाटिल का सिलेक्शन दुबई के लिए हो चुका है। इस बीच एक गेंद, अच्छी गेंद, फ्लाइट डिलीवरी खूबसूरती के साथ इस गेंद को फेंका गया, एक के बाद एक गेंद ऐसी डॉट, यानी कि पूरी तरह से मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश कर रहे हैं। यानी कि इस समय मैदान के अंदर जो पहले फील्ड कर रही है गणेशपुरी टीम द्वारा, हर एक गेंदबाज 90 तोली गेंदबाजी अपने माध्यम से कर रहे हैं। इस बीच एक गेंद ऑफ साइड की तरफ इस गेंद को खेला गया है, गिर गई डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, लेकिन अच्छी फील्डिंग, लेकिन दूसरी की कोशिश मना किया, बढ़ते कदम पीछे लिया और इसी के साथ एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। और इस एक रनों के साथ स्कोर की बात करें तो स्कोर मौजूद 14 रन, 13 रन। तीसरे ओवर का खेल यहां पर जारी हो चुका है। प्रतीक कोहली अपने ओर से फिर से एक बार एक गेंद, सामने बल्लेबाज अलंकार नाइक और दूसरे खिलाड़ी हम देख रहे हैं समीर नाइक, लेकिन ऑन द स्ट्राइक अलंकार ने इस गेंद को उठाकर खेला, लेकिन मिस टाइमिंग, खुद अपने फॉलो थ्रो में कैच को लिया। यहां पर गेंदबाज की बात करें तो प्रतीक कोहली के लिए एक और शानदार सफलता। डीजे तो देख रहे हैं यहां से एक और झटका लगता हुआ, यानी कि विकेट की बात करें तो 6 विकेट
यानी कि खो चुके हैं बामन डोंगरी टीम के ऊपर हावी होती दिखाई दे रही है। इस बीच गेंद फिर से एक बार फ्लैट डिलीवरी गुडलैंड स्पोर्ट्स की तरफ यहाँ पर गेंद को फेंका गया था, लेकिन इसी के साथ एक और शानदार गेंद की समाप्ति। तीसरे ओवर का खेल समाप्त हो चुका है, लेकिन तीसरे ओवर की बात करें तो बामन डोंगरी टीम जिन्हें टॉस हारने के बाद मौका मिला बल्लेबाजी करने का, उस बामन डोंगरी टीम का स्कोर हम देख रहे हैं 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, और इस ओवर की बात करें तो सिर्फ 1 रन। अच्छा ब्रो, सिर्फ स्कोर की बात करेंगे तो बिल्कुल शानदार गेंदबाजी हो रही है बीच मैदान के ऊपर, बल्लेबाजी के लिए कोई मौका नहीं दिया जा रहा खुलकर खेलने का। जिस प्रकार की गेंदबाजी चल रही है और जिस प्रकार की फील्डिंग की रचना कर रही है, यहां से यदि 15-20 रन आएंगे तो मुकाबला दो तरफा होगा, और यदि यहां से 25 के अंदर रन रहेंगे तो ये मुकाबला एक तरफा होगा, इसमें कतई संदेह नहीं है। संदेह निश्चित मचूर पाटिल, देखा जाए तो जिस तरह से पहला यानी कि आपका ध्यान हमेशा पहले की तरफ होता है, और जिस तरह से पहला और प्रथमेश कोहली ने फेंका 5 रन दिए, उसके बाद उसी के नक्श कदम के ऊपर कदम डालकर गेंदबाजी की अजित कोहली जिन्होंने 7 रन दिए, और उसके बाद गेंदबाजी के ऊपर आए प्रतीक कोहली जिन्होंने महज 1 ही रन खर्च की और 1 सफलता अपने नाम की। यानी कि इतनी खूबसूरत गेंदबाजी का मुजाहरा गणेशपुरी के माध्यम से हम देख रहे हैं। लेकिन अब अंतिम ओवर यानी कि चौथा और अटैकिंग भरा और माना जाता है क्रिकेट टेनिस में, लेकिन कितना यहां पर अटैक होता है ये तो आने वाला वक्त तय कर पाएगा। ऐसे में देखा जाए तो एज लगी थी, गेंद को यहां पर विकेटों के पीछे बैकअप किया गया, लेकिन 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा, क्योंकि अटैकिंग ओवर हमेशा मचिंद्र पाटिल अंतिम और अटैकिंग मानी जाती है। लेकिन कभी कभी कल ऐसा ही हमने कहा था कि अंतिम और अटैकिंग ओवर, लेकिन उल्टा होता है, कभी कभी गेंदबाजों का अटैक होता है, और कल ऐसा अटैक हमने गेंदबाजों का देखा था जैसा अंतिम ओवर में सिर्फ 1 रन खर्च किए थे गेंदबाज ने, 4 विकेट हासिल किए थे। लेकिन यहां पर क्या होगा मैदान के अंदर, अंतिम ओवर में कितने रन आएंगे बामन डोंगरी टीम के स्कोर कार्ड के ऊपर, उठाने की कोशिश वाइडिश लॉन्ग आउट के ऊपर से इस गेंद को खेला दंदनाता हुआ छक्का। तुझे चुम्मा रे माता कुमार कोहली के ऊपर शानदार छक्का आया, और जरूरी छक्के ने कहीं ना कहीं दुरुस्त किया यहां पर बामन डोंगरी टीम के स्कोर कार्ड को। स्कोर आ चुका है छक्के की मदद से 20 के ऊपर। फिर से एक बार ऑफ साइड की तरफ इस गेंद को कवर की तरफ खेला गया है, गेंद जा रही है सीमा रेखा के लगत, रोकने का प्रयास किया, लेकिन तब तक 2 रन, और ये देखिए मानो तीसरा रन बन सकता था, क्योंकि ऐसे में आपका ध्यान होना चाहिए जब ऐसे शॉट आप खेलते हैं तब निश्चित रूप में फील्डर काफी जल्दबाजी में होते और थ्रो काफी हमेशा ऐसे खराब देखने को मिलते हैं, लेकिन यहां से मौका नहीं मिला बल्लेबाजों को जिन्होंने मौका नहीं लिया। 2 ही रन, 2 रन के साथ स्कोर आ चुका है 22 रन। 74 चल रहा है अंतिम ओवर इस इनिंग का कुमार कोहली के माध्यम से हम देख रहे हैं, लेकिन सामने बल्लेबाज जिन्होंने छक्का दागा है समीर नाइक इस मैदान के अंदर हम देख रहे हैं। शॉर्ट पिच गेंद, इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद गई स्टंप के ऊपर से। अंपायर ने अपील को यहां पर खारिज किया, खुद बल्लेबाज ने अंपायर के ऊपर तीखी नजरों से देखा था, लेकिन अंपायर भी प्रोफेशनल हम देख रहे हैं मैदान के अंदर, जयंत पाटिल सर और नीलेश चालके सर अपना काम यहां पर तमाम करते हुए। फिर से एक बार कुमार कोहली इस विजय गेंद, यानी कि खास तौर पे 1 ही रन यहां पर बयान होते भी, और इक्का दुक्का से यहां पर ज्यादा फर्क पड़ने वाला नहीं है गणेशपुरी टीम को, और 1 रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 23 रन। बंगारपड़ा टीम के कप्तान और मोहा टीम के कप्तान से गुजारिश है कि आपको शीघ्र प्रस्थान करना है इस मंच के ऊपर टॉस के लिए। इस ओवर की अंतिम गेंद, यानी कि अंतिम ओवर की अंतिम गेंद, सामने बल्लेबाज संदेश पाटिल उठाने की कोशिश, शॉट लॉन्ग ऑफ में इस गेंद को गैदर किया, कैच लपक लिया, और इसी के साथ एक और झटके के साथ इनिंग की समाप्ति। महज पहले 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और पहले बल्लेबाजी करते हुए यहां पर बामन डोंगरी टीम के स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 23 रन, जीत के लिए 24 का लक्ष्य। डीजे
बात है, अप्रतिम, काफी खूबसूरत यहाँ पर संगीत सैंडी डीजे के माध्यम से। तो टॉस के लिए मैं यहाँ पर फिर से एक बार अंतिम कॉल मोहा टीम के कप्तान और भंगारपाड़ा टीम के कप्तान से यहाँ पर शीघ्र प्रस्थान करना है। और इस बीच मैदान की तरफ बात करें तो बामन डोंगरी टीम जिन्होंने टॉस हारा, जो टॉस हारने के बाद पहले मौका मिला बल्लेबाजी करने का, 4 ओवर में यहां पर गणेशपुरी टीम के गेंदबाजों को उजागर करते हुए उन्होंने तकरीबन सिर्फ 23 रन यहां पर जोड़े हैं और जीत के लिए 24 रन। लेकिन आने वाली 24 गेंदों में 24 रनों को किस तरह से अंजाम दिया जाता है गणेशपुरी टीम की तरफ से, और 24 गेंदों में 24 रन किस तरह से रोकने का प्रयास करती है यहां पर बामन डोंगरी टीम, इसका आपको दिखा हमारे साथी समालोचक मित्र रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सचिव मच्छिंद्र पाटील सर। थँक्यू सो मच संदीप. आपण वापस स्पर्धेकडे अतिशय चांगली स्पर्धा, अतिशय चांगलं वातावरण, सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब सुद्धा मंचावरती अतिशय चांगलं वातावरण आपण पाहतो. आज शेवटचा दिवस, शेवटची रात्री स्पर्धेची आणि आज रात्रीमध्ये तुम्हाला उत्तर मिळतील या शिक्षकाचा मानकरी असणार आहे. माजी खासदार लोकनेते 2017 मध्ये तमाम कडे रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. मंगळपाडा संघाला शेवटचं कॉल आहे कर सन्मान्य आमदार, लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांच्या शुभासने अनुभवी करायची आम्हाला, तर तुम्हाला शेवटची पुकार असणार आहे. आय काइंडली रिक्वेस्ट प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस, इमिजिएटली कम ऑन द स्टेज फॉर द टॉस, विथिन 2 minutes you have to come on the start प्लीज. आय काइंडली रिक्वेस्ट यू, इट इज द लास्ट कॉल फॉर यू. मंगळपाडा टीम संघाला विनंती, आपण वेगाने या. कारण सन्मान लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडे वेळ फार कमी आहे. कारण संदीप 100% मधनं 80% समाजकार्य आणि फक्त 20% राजकारण आपल्या रामशेठ ठाकूर साहेबांनी संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी वेचलं आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब तेच कार्य करतात. त्यांच्या लोकसेवेला आमचा सलाम असणार आहे आणि साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करावी. खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रिय ठरलेले आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांच्या शुभास्ते टॉस होतोय. टॉस इज गोइंग ऑन. नाणेफेकीचा कौल जातो तो बंगारपाडा संघाकडे. मोहगडा साहेब त्यांना शुभेच्छा देतात. तर साहेबांच्या माध्यमातून मल्हार महोत्सव क्रीडा क्षेत्राला सातत्यानं प्राधान्य देणारे आणि त्याचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब सुद्धा या रंगमंचावरती त्यांचा आम्ही स्वागत करतो आणि बोलतो सामना करा. कारण एम डी कारकर साहेबांचं असलेलं प्रेम, त्यांच्या प्रेमापोटी आलेले साहेब रंगमंचावरती, त्यांचं आपण स्वागत करूया. तर जिंकण्यासाठी फक्त 24 धावांची गरज, 23 धावा ठोकल्या मैदानात साथ करण्याच्या मोबदल्यामध्ये. पनवेलचे धडाडीचे कार्यकर्ते आता लक्ष फक्त पनवेल महानगरपालिका निवडणुकीवर लागले साहेबांचं आणि सातत्याने साहेब त्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. तरी सुद्धा वेळात वेळ करून साहेब आम्हाला जो वेळ तुम्ही दिलात ते तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. फक्त एकच लक्ष आता असणार आहे, ते फक्त लोकसेवा निश्चित मी म्हणणार पनवेल महानगरपालिका निवडणुकांचं लक्ष असणार आहे आणि बीजेपीला ज्या निवडणुकीमध्ये घवघव देशला ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतोय आपण दिलेल्या वेळेबद्दल. थँक्यू सो मच साहेब, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. थँक्स फॉर कमिंग, थँक्स फॉर गिव्हिंग एक्सपेक्टेड टाइम फॉर दिस टुर्नामेंट. वन्स अगेन थँक्स अ लॉट. तर ना बॅक टू क्रिकेट बोले आपण सामना करतो. 24 धावाची गरज सामना जिंकण्यासाठी. आज सामना आपण पाहतो तो एकतर्फी सामना होईल का निश्चित होणार नाही. कारण कमी स्कोरिंग मध्ये आजवरचा माझा अनुभव आहे की सामने खूप चांगले पाहायला मिळतात आणि तसं तुम्हाला सामना पाहायला मिळेल. थरार क्रिकेटचा तुम्हाला पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. राईट मोठे विकेट फलंदाज यामध्ये ऑन साईडला ड्राईव्ह करतो, पुढे सरकतोय. लोकांचा जो फार वेगळ्या पुढे सरकलाय. ऑन डाऊनच्या माध्यमातून फक्त सिंगल, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, फक्त सिंगल आणि सिंगल डबलचं समीकरण साधून सामना आपल्याला जिंकता येईल ही संकल्पना मनाशी बांधली. ती वेळेला मात्र गणेशपुरी या संघानं खूप चांगला खेळ गणेशपुरीच्या संघाच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलाय. आणि एका बाजूला आपण पाहतोय तो बामण डोंगरी संघ, या दोन संघांमध्ये आपण लढत पाहतोय. लाईन बघावी लागेल, पंचाचा इशारा येतोय. इट इज अ वाईट कॉल. दर्शकाला आखर येते तो वेगानं, दर्शकाला आखर येते तो 7 या दर्शकावरती. आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सुद्धा आमच्या समवेत आहेत, ज्यांना आमचा हा परिवार एकत्र केला आहे. त्यांचं स्वागत करूया आपण. दर्शकाला आखर येते सिंगलच्या माध्यमातून 24 धावांची गरज आहे. आपण स्पर्धा पाहतोय. माजी खासदार लोकनेते 2017 स्पर्धा आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट याला पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. त्या षटक संबंध पहिलं धावपैकी धावा येतात त्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बादाची 8 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सावध आणि दमदार सुरुवात पाहायला मिळते. जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये.
आजचे सामने संदीप चांगले पाहायला मिळतील असं वाटतं आपल्याला. मात्र मागचे 2 सामन्याचा आपण विचार केला तर मागचे 2 सामने एकतर्फी झालेत. त्यामुळे हा सामना सुद्धा एकतर्फी होईल का असं प्रश्न निर्माण झालाय. कारण आजची स्पर्धा शेवटची स्पर्धा आहे. आज शेवटची रात्र आहे स्पर्धेची आणि शेवटच्या रात्रीमध्ये जल्लोष रात्री जिला म्हटलं ते आता जल्लोष प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील का प्रश्न निर्माण झालाय. कारण आता मात्र जे जिंकले संघ ते पुढे सरकलेत आणि त्या सरकलेल्या पुढे संघांमध्ये आपण सुपर 4 सुपर 8चे आणि मेगा फायनलचे आपण सामने आज आपण पाहणार आहोत. जिंकण्यासाठी आता फक्त 18 चेंडू आणि 16 धावांची अवघ्या गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज झाला होता मगाशी अलंकार नाईक, त्यांना 8 धावा दिल्यात. एक गडी बाद करता यश लाभल्याने अलंकार नाईकला आणि दुसरा गोलंदाज सज्ज होते वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळतो गोलंदाज निखिल खोत यावेळी मात्र सज्ज होतोय. गोलच्या पर्यंत स्ट्राईकला फलंदाज कांचन पालकर आम्हाला माहिती देतात. अतिशय चांगले प्रथमेश कोहली खूप मोठे नाव आहे क्रिकेटच्या दुनियेतील. हा प्रथमेश कोहली मात्र अलग स्टार्स मध्ये या संघाने खूप मोठ्या संघाचा हरवलाय. तोच संघ आपण पाहतोय. यावेळी मात्र मोठा फटका स्कोरच्या माध्यमातून गोलीच्या वेळेत चेंडू निघून जातोय. ब्युटिफुल सर्व दॅट्स गॉन अ पॉइंट. नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स अ 4. सैराट, नागराज मंजुले, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या 3 लोकांना 100 कोटीचा बिझनेस करून दिला सैराट आपण पाहतोय. अतिशय चांगलं लोकप्रिय संगीत अजय अतुलचं. तेवढं चांगला सिनेमा आपल्याला पाहिला 2016चा 100 कोटीचा बजेट असणारा सिनेमा आपल्याला पहिला मराठी सिनेमा पाहायला मिळाला. 2 धावा पाहायला मिळतात. दर्शकाला आखाड्यातून वेगानं फार वेगानं पुढे सरकते. ही 14 दर्शकावरती क्रिकेट विथ माइंड कसं क्रिकेट खेळावं याचं उत्तर बोलत होतं बामणडोंगरी संघानं. कारण त्यांच्या समोर लक्ष फार कमी आहे. माफ करा गणेशपुरी संघानं. गणेशपुरी संघासमोर फक्त 24 धावांचं लक्ष आहे. ते लक्ष मध्ये पार करताना संत वाते इंद्राने या पद्धतीनं साबत सुरुवात करताना पाहायला मिळतोय हा गणेशपुरी संघ. वन साइडला चेंडू ड्राईव्ह केला. सिंगलच्या अपेक्षा असणाऱ्या क्षेत्राच्या पुढे सरकलाय. 2 धावा घेण्याचा मानस आहे आणि त्यामध्ये यश चेंडू उचलला फलंदाज बाद. Yes, he's obviously gone. Good fielding, good throw आणि पहिला धक्का 15 दर्शक होते गणेशपुरी संघाला. शेलर मामा वीर धिप्पाड काढी उदय भाम कमड जवाची टाकली घोरपड वर एक चढ जवाची टाकली घोरपड वर एक चढ. अतिशय चांगलं संगीत. आज शिवाजी महाराज यांची मात्र पुण्यतिथी मित्रांनो. आज कालाचा दिवस आपल्यासाठी. कारण आज 3 एप्रिल 1680ला शिवरायांचं निधन झालं होतं. आज कालाचा दिवस आपल्यासाठी कारण स्वराज्य संस्थापक आज आपल्यामध्ये निघून गेले होते. हाच तो दिवस. रयतेचा राजा आज लोकांना सोडून गेला होता. किती रडला असेल रायगड त्यावेळी, किती अश्रू उघडले असतील रायगड त्यावेळीला. रायगड मोर द विकेट. शॉर्ट चेंडू मोठा फटका स्वर्गाच्या माध्यमातून नो मॅच चेंडू ट्रॅव्हल सीमा पलीकडे दणदणीत चौकार. दिनेश कोहली मात्र दमदार सुरुवात करतोय चौकाराच्या माध्यमातून. प्रथमेश कोहलीने चौकाराला सुरुवात केली होती. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून दिनेश कोहली मात्र ती दमदार सुरुवात करतोय. जिंकण्यासाठी फक्त गरज आहे ती 5 धावांची. सामना एकतर्फी झालाय. पुलटा चेंडू दिशा देते चेंडूला ऑन साइड चेंडू भिडकावून दिलाय आणि सामना जिंकलाय. जबरदस्त सामना जिंकलाय. सामना टाय झालाय आणि नाणेफेकीच्या आधी गणेशपुरी संघ विजय झालाय. फक्त 1 धावेची गरज. किती क्रिकेट वेगानं खेळलाय संघ. गणेशपुरी संघाची ताकद किती आहे. त्यांची ताकद गोलंदाजी आणि तेवढीच ताकद आहे त्यांची फलंदाजी. आणि बामणडोंगरी सारख्या मोठ्या संघाला मात्र या स्पर्धेत निरोप घ्यावा लागेल यात आता तिल मात्र शंका नाहीये. सामना फक्त एकतर्फी झालाय आणि दुसऱ्या मार्गास असताना वेळेची बचत पाहायला मिळाली आणि सामना एकतर्फी झाला. 24 धावांची गरज असताना अवघ्या हा सामना 11 चेंडूमध्ये जवळजवळ संपवण्याचा प्रयत्न केलाय आणि 12व्या चेंडूवरती सामना संपवलाय आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. गणेशपुरी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि बामणडोंगरी संघाचा हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात, आम्हाला सहकार्य केलं, वेळेवरती आला, चांगला खेळ दाखवलात, शिस्तबद्ध क्रिकेट दाखवलं, त्यासाठी तुमचा मनापासून आभार आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल तो अजित कोहली, ज्यानं एका षटकामध्ये 7 धावा देत 3 गडी बाद केलेत. त्या अजित कोहलीला मी विनंती करेन की आपण रंगमंचावरती या आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्या. तर कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे लोण्याचं गोला यांना विनंती करतोय आम्ही दिनेश बंधू.